पुढची महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे अयोध्ये प्रकरणातली। अयोध्येतल्या राम मंदिर प्रकरणी आता 2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली आणि मध्यस्थांची जी समिती होती त्यांनी दिलेला अहवाल आज सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला। या अहवालातली माहिती गुप्त राखण्यात येईल असं देखील म्हटलं जात होतं की मध्यस्थांनी जो अहवाल दिला होता तो सादर केला जाईल 1 ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर 2 ऑगस्टपासून सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी आता दररोज केली जाईल। सुप्रीम कोर्ट ने मीडिएशन कमेटी को कहा है कि वो अपनी रिपोर्ट 31 अगस्त तक सबमिट करें और इस मामले की सुनवाई 2 अगस्त से करी जाएगी। तो कहीं ना कहीं मानती मीडिएशन जो है आगे कंटिन्यू हो सकता है? नहीं, मीडिएशन तो खत्म हो गया ना। जब सुप्रीम कोर्ट ने ये कहा है कि मीडिएशन कमेटी अपनी रिपोर्ट 31 जुलाई तक सबमिट करे, इसका मतलब है मीडिएशन कमेटी के सामने जो भी तथ्य हैं, जो भी बातें हैं, वो 31 जुलाई तक कोर्ट के सामने रख दे और कोर्ट इस मामले की सुनवाई 2 अगस्त से करेगा। जो डिसीजन आया हुआ है इस पे ये मतलब जिस तरीके से डे टू डे हियरिंग के लिए 2 अगस्त के लिए डेट लगाया है इन्होंने और फिर से 31 जुलाई को एक रिपोर्ट सबमिट होगा। उस हिसाब से हम लोग देखेंगे, उस हिसाब से सुप्रीम कोर्ट देखेगा कि इस मामले को और आगे बढ़ाना है कि या मीडिएशन के लिए और टाइम देना है। क्या लग रहा है डे टू डे हियरिंग लगभग कितने चांसेस है? डे टू हियरिंग का ज़्यादा चांसेस है क्योंकि कई सारे लोग अब उससे मीडिएशन फेल हो चुका है। मीडिएशन में ज़्यादा उसमें टाइम ना वेस्ट करते हुए इसको डे टू डे हियरिंग के लिए कंटिन्यू कई सारे लोग अप्रोच कर रहे हैं, इसके लिए ज्यादा टाइम। आणि महत्त्वाच्या बातमीनंतर आता पुढची बातमी आहे चंद्रयान प्रक्षेपणाची नवी तारीख आता निश्चित झालेली आहे आणि ती म्हणजे 22 जुलैला दुपारी 2:43 हे प्रक्षेपण होणार आहे। 15 जुलैला हे प्रक्षेपण थांबवण्यात आलेलं होतं आणि आता नवी तारीख आहे 22 जुलैला आणि त्यानंतर ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ही एक मोहीम आहे आपल्याला माहिती आहे आणि ज्याची काही कारणामुळे हे प्रक्षेपण थांबवण्यात आलेलं होतं 15 जुलैला, जे आता 22 जुलैला दुपारी 2:43 होणार आहे। आणि आता बातमी रेल्वे चालकांना दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसची आज एक मोठी दुर्घटना टळली आहे। मुंबईहून मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस इगतपुरी कसारा रेल्वे मार्गावरच्या कसारा घाटापर्यंत आली होती। 500 फूट उंचीवर असलेल्या एका पुलावर तिचा इंजिनामागचा डबा रुळावरून घसरला आणि त्या दरम्यान इंजिन चालकानं प्रसंगावधान राखलं आणि ब्रेक्स लावले आणि त्यामुळे आणखी 2 डबे घसरले नाहीत आणि जर हे डबे घसरले असते तर अख्खी एक्सप्रेस ही 500 फूट खोल दरीत कोसळली असती आणि मोठी प्राणहानी झाली असती हे सांगायची गरज नाही। पण फक्त दैव बलवत्तर आणि इंजिन चालकानं दाखवलेलं प्रसंगावधान यामुळे हे सगळे प्रवासी वाचलेले आहेत। कसारा घाटात रेल्वेचा अपघात झाला होता आणि त्यानंतर 8 ते 9 तासांनंतर ही आता एक्सप्रेस इकडची वाहतूक आता व्यवस्थित व्हायला सुरुवात झाली आहे। गोरखपूरच्या दिशेने जाणाऱ्या या अंत्योदय एक्सप्रेसला ज्या ठिकाणी अपघात झाला त्या कसारा घाटामध्ये आपण आहोत। कसारा घाटातली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। बचाव कार्य केले जात आहे। अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। ज्या ठिकाणी रूळ घसरलेला आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर रेल्वेचा जो चालक होता त्याच्या प्रसंग अवधानामुळे या ठिकाणी जी मोठी दुर्घटना आहे ती टळली आहे। दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं रेल्वेच्या ज्या डब्याला अपघात झालेला आहे तो डबा कशा प्रकारे चिरलेला आहे आणि डबा चिरलेला होता। खरं तर हा डबा जो आहे तो एका खांबाला लागला आणि खांबाला लागून पुन्हा रुळाच्या दिशेने आलेला आहे असं चित्र या ठिकाणी आहे। मात्र रेल्वेचा जो चालक होता त्याच्या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ जो आहे तो या ठिकाणी टळलेला आहे आणि गाडीमध्ये बसलेले 200 ते 300 प्रवासी जे आहेत त्यांना आता सुखरूप या ठिकाणून हलवण्यात आलेलं आहे। लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, कसारा। आणि आता बातमी आहे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी महसूल मंत्री आणि भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील आज तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे। तिथे ते देखील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। आताची एक महत्त्वाची बातमी मुंबईतली ही दृश्य सध्या आपण बघतो। नवनियुक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। आज आपण चार्ज घेत आहात। काँग्रेस समोरची कुठली आव्हानं आपण मांडता, कारण की निवडणुका 2 महिन्यावर येऊ ठेपल्यात? आमच्या पुढे आव्हानं तर आहेच, कालखंड कमी आहे, परंतु एक गोष्ट आहे की माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम सुरूच होतं। नव्यानं काही करतोय मी असं काही नाही। आता आमची काही कार्याध्यक्षांची टीम मला मिळालेली आहे। आम्ही सर्वजण सगळ्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करून हे कशा पद्धतीनं सरकार जे आहे
खोटं चित्र निर्माण करते, खोटी स्वप्न दाखवतायत, हे आम्ही लोकांना दाखवून देणार आहोत. आणि लोकांच्याही लक्षात आलेलं आहे हे स्पष्ट करून देणं आणि जनतेपर्यंत पोहोचणं, सामान्य मतदारापर्यंत पोहोचणं हा उद्देश आमचा आहे. सर, दुसऱ्या बाजूला भाजपचे दोन्ही मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले. काँग्रेसची प्रदेशची नियुक्ती झाली, पण मुंबई अद्याप ही रिक्त आहे. आरोप प्रत्यारोपाचे खेळ अजूनही सुरू आहे. ठीक आहे, हे लवकरच निर्णय त्या बाबतीत सुद्धा केंद्रीय पातळीवर घेतला जाईल. माझा विषय तो नसल्यामुळे मी काही फार बोलू इच्छित नाही. सर, चंद्रकांत पाटील यांचे जे आरोप आहेत की आमदार काँग्रेस राष्ट्रवादीचे या आठवड्यात राजीनामे देतील आणि थेट युतीत सहभागी होतील, खरं म्हणजे याच्यामध्ये खरं काही तथ्य नाहीये. एक वातावरण कसं प्रदूषित करता येईल एवढाच प्रयत्न त्यांचा आहे, याच्यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. आदित्य ठाकरे यांच्या जनयात्रेला काय तुम्ही कशा पद्धतीने पाहाल? नाही, ठीक आहे, आता आशीर्वाद घ्यायला जाणं हे लोकशाहीचा तो भाग आहे, परंतु त्यांना पहिले शेतीचे प्रश्न, ज्या शेतकऱ्यात जात आहेत त्याचे प्रश्न हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. दुर्दैवानं शिवसेनेनं सत्तेमध्ये राहून शेतकऱ्याचे प्रश्न मांडले गेले नाही, सोडवले गेले नाही, त्याचंही उत्तर त्यांनी तिथे दिलं पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चर्चा विश्वजित कदम यांची कायम सुरू असते की बाबा चर्चा चांगली, तुम्ही पक्षात राहील नाही राहील. नाही, ह्याची चर्चा ही ह्या चर्चेला अर्थच नाही. 40 वर्ष माझे वडील डॉक्टर पतंगरावजी कदमांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केले. मी सुद्धा या ठिकाणी काँग्रेसमध्ये आहे, राहणार आहे, यात काही विषयच नाही आहे. मग हे जे चाललंय भाजपचं, हे मुद्दामान महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. कुठेतरी कन्फ्युजन करायचा प्रयत्न करायचं, गैरसमज निर्माण प्रयत्न करायचं, हा एक हेतू दिसतो. आणि चंद्रकांत दादा, मी म्हणलं काल सुद्धा, एक राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, नवीन जबाबदारी त्यांची राहिली, कुठेतरी जोश उत्साह दादांमध्ये आलेला दिसतोय. त्या जोश आणि उत्साहाच्या भरात काहीतरी असं बोलतायत ते. नाही, पण ही चर्चा यामुळे होती की अधिवेशनाच्या दरम्यान तुम्ही त्यांची भेट घेणं, परत तुमच्या जिल्ह्यामध्ये खूप याची चर्चा होती. नाही, मुद्दा असा आहे, ते कोल्हापूर जिल्ह्याचे, मी सांगलीचं, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे. आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं खातं आहे, ज्या खात्यातनं ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो, ग्रामीण भागातल्या गावांचे प्रश्न सुटू शकतात. आणि एक मतदारसंघाचा आमदार या नात्याने त्यांची भेट मी विधानसभेच्या काळामध्ये घेतलीच होती. त्यात काय दडण्यासारखं काहीच नाही. माझंही पत्रही आहे, कुठलेही प्रश्न मी त्यांच्याकडे मतदारसंघातले मांडलेले आहेत. मग त्याचा लगेच काहीतरी पॉलिटिकल थेअरी काढण्याचं काहीच कारण नाही. हे मुळात अशा स्वरूपाचं काम कोण करत असं तुम्हाला वाटतं? हे भाजपच करत आहे. आता त्यांना काय विश्वजित कदमांचं आकर्षण आहे मला कळलं नाही. कधीतरी मी भाजपच्या नेत्याने म्हणलं माझ्या बाबतीतलं काय आकर्षण आहे तुम्हाला, परंतु हे भाजपच करत आहे की महाराष्ट्रामध्ये हा वारंवार काहीतरी गोबल्स नीती प्रकारे चुकीचं अफवा पसरवायची, चुकीचे गैरसमज निर्माणाचे, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था करायचे, हे त्यांचीच काहीतरी कॉन्स्पिरसी थिअरी दिसते मला. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार, सागर कुलकर्णी, न्यूज 18.